पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाही विरोधी सत्यशोधकांच्या नाकावर टिच्चून सार्वजनिक सत्यनारायणची पोथी वाचली जाते। लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे। माझ्या वयाची 60 वर्षे मी ओलांडली, पण गेल्या काही वर्षात मी ही जी काही हिंदी सिनेमा नटींसाठी देव देवता आणि बुवा माताजी मंडळींची चलती पाहतोय तशी माझ्या तरुणपणी ही पाहिली नव्हती। देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्या इतकाच किफायतशीर धंदा झाला आहे। चर्चेस, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाठ वाढते। यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही। या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो। खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहूया म्हणणारे दरिद्री लोक असा देखावा दिसतो आहे। वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही। शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते।